या प्रकारचे जुने राशन कार्ड आता बंद होणार. केशरी, पिवळं, पांढरं जे काही रेशन कार्ड असतील याचा जो काही नवीन जी-आर आहे त्या संदर्भात आलेला आहे. आता नवीन जी-आर यानुसार तुम्हाला अशा प्रकारे कसे स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे. या स्मार्ट रेशन कार्डवरती तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचा रेशन कार्डचा नंबर आणि पाठीमागे सर्वांची नावे दिसणार आहे. हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 1 मिनिटात डाउनलोड करू शकता. हे स्मार्ट रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओ मी सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश कोमने. तर चला आपण आता डाउनलोड कसे करतो हे आपण बघणार आहे. तर आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथं सर्च करायचं आहे. सर्चमध्ये मेरा राशन अशा प्रकारे टाईप केलं तर असं एक मेरा राशन ॲप याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे इन्स्टॉल होत आहे. तर मित्रांनो हे आता इन्स्टॉल झालेलं आहे. याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आता हे अशा प्रकारे ओपन होईल. त्यानंतर आपण इंग्लिश निवडू याच्यात. त्यानंतर गेट स्टार्ट आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओपन होतं आहे. इथं आपल्याला आपला आधार नंबर किंवा घरच्यांचा आधार नंबर जो कोणी राशन कार्डमध्ये ॲड आहे नाव त्याचा कोणाचा बी इथं आधार नंबर टाकला तर चालतो. तर आपण आधार नंबर टाकून घेऊ पहिले. तर अशा प्रकारे आधार नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर इथं कॅप्चा टाकून घ्यायचं. तर मित्रांनो मी कॅप्चा टाकून घेतला. आता लॉग इन विथ ओ-टी-पी आपल्याला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पीचा सक्सेसफुल झालेला आहे. आता इथं ओ-टी-पी टाकायची आपल्याला. तर अशा प्रकारे ओ-टी-पी आला. इथं ओ-टी-पी टाकून घ्यायचा आणि याला व्हेरिफाय करायचं. ओ-टी-पी सक्सेसफुली. याला स्किप करू शकतो किंवा तुम्हाला एम-पिन टाकायचं तर एम-पिन टाकू शकता. आपण स्किप करू. याला ॲलो करून घ्यायचं. याला स्किप आणि तुम्ही बघू शकता इथं डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो जे बी 1 मिनिटात. तर तुम्ही बघितलं. तर मित्रांनो असेच व्हिडिओसाठी आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.